नमस्कार. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजत नाही. तुम्ही थोडंफार बघता, काहीतरी गैरसमज करून घेता, तसेच कमेंट टाकता आणि मग मला लय वाईट वाटतं. तर काल परवा दिवशी सन्या पण मला आडवं तिळवं बोलला, नंतर छोकुली पण बोलती, काव्य पण बोलते, बऱ्याच काय गोष्टी. तर त्यांना सगळ्यांना वाटतं की राधा तुझ्या लेकरांना तू वळण लावत नाही, तुझ्या लेकरांना वळण नाही, लय चरचर बोलतात की माझ्यामुळं माझ्या नादाला कोण लागलं तर त्यांना लगेच वाईट सवय लागल. ही ती मी चांगले आहे, मी माझ्या तोंडानं मी माझं कौतुक करते. का माहिती आहे का? कारण माझी जी वाईट सवय नाही ती सुद्धा इथं तिथं चर्चा होते. त्याच्यामुळं का नाही, कौतुक करणारी फक्त आईबापच असतात आणि आईबाप तर काय मला नाहीत. त्याच्यामुळं माझं कौतुक मीच करते. कारण दुसरी कुणाकडून अपेक्षा करणार ना. आपलं कौतुक नवरा करतोय ना, आपलं कौतुक आपली लेकरं करतात. त्यामुळं आपलं कौतुक आपलं आपणच करून घेतलं पाहिजे. आईबापाच्या नंतर आपले आईबाप व्हायला फक्त नवराच असतो आणि नवऱ्याचे आईबाप व्हायला बायकोच असते. तर असं माझं कौतुक करायला कोणीच नाही, माझं मीच कौतुक करत असते. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला हे सांगायचं आहे की काल माझ्या लेकराबद्दल पण, सण्याबद्दल, काव्याबद्दल, छोकुलीबद्दल कमेंट्स आल्या होत्या. स्वातीला पण म्हणतात, स्वाती तुझ्यामुळं राधीमुळं, राधीच्या नादाला नको लागू आणि तुझी लेकरं तिच्या लेकरांमुळं बिघडत्याल आणि ती राधीमुळं तुला सवय घाण लागल आणि बरेच काय कमेंट्स करतात. तर कसं असतं माहिती आहे का, माणूस समोरचं जे असतो ना ते वाईट असतो. कोणी ते आपण स्वतः अनुभवावं लागतं, बरोबर आहे का नाही. अनुभव घेतले म्हणजे डोळ्यातून कानात भरपूर फरक आहे असं म्हणतात, आहे का नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघता किंवा माझा आळशीपणा बघत असन किंवा माझं दुखणं बघत असन किंवा माझे लेकरं मला बोलतात ती तुम्ही बघत असन, पण ह्याच्या मागं सगळं कट कारस्थान म्हणजे आम्ही तुमचं केलेलं एक मनोरंजन असतं. मग भले ते आमची परिस्थिती दाखवून आम्ही तुमचं मनोरंजन करतो. आमची काय जोर जबरदस्ती नाहीच तुम्हाला, आहे का नाही. आम्हाला काय मोठा आवड जिकायचा पण नाही, आम्ही मनोरंजन करतो. आणि मी सोशल मीडियावर पहिल्यांदा जे आली ना ते मनोरंजनाच्याच हेतून आलेले. तर सुरुवात मी टिकटॉकपासून केली होती आणि मनोरंजन करण्यासाठीच की चला बाबा आपल्या बोलण्यातून कोणतरी हसतंय. भले मला वाईट कुणी बोललं तर त्याच्यावर पण ते हसतात. तर मला कुणी काय बोललं तर त्यांना पण वाईट वाटतात. ते भले माझ्या रक्तमासाचे नाहीत किंवा माझ्या जवळचे नाहीत किंवा म्हणजे असं कुणीच नाही. आपलं फक्त नातं एक सोशल मीडियावरनं जमलेलं आहे. पण मी जी परिस्थिती काढली, जे मी हाल काढल्यात आणि ज्याचा हाल मला दिसतात ना, मी त्यांना लगेच असं काय म्हणते त्यांच्यावर माझा जीव लागतो म्हणायचं थोडक्यात. ज्याचा हाल माझ्यासमोर चालल्यात ते मला बघवत नाही म्हणून मी त्यांना जवळ धरायला जाते. पण समोरच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय आहे ते आपल्याला माहिती असतं का? नसतं. माझं काम काय फक्त आता बघा, सावित्रीबाई फुले, आता लोक त्यांना किती वाईट 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 म्हणत होते. एक उदाहरण देते बरं का, मी काय तेवढे आदर्श नाही, तेवढा आदर्श घेऊ पण नका माझा, पण मी एक त्यांचं उदाहरण तुम्हाला देते. तर त्या एक चांगलं कार्य करत होत्या, पण लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल, शेण, माती काय बी टाकायचे. पण त्यांना वाईट काय केलं का? नाही. त्यांना एवढं सगळं खाल्लं पण आणि मुलींसाठी पहिल्या शिक्षिका झाल्या पण. आता एवढा काही इतिहास मला माहीत नाही, तेवढं काय नॉलेज नाही मला, कारण माझं बघितलं तर 5वीपर्यंत बळच गेलेले आहे, ढकल पास. काय डोकं बी नव्हतं, मॅड होती पूर्ण, तेवढे काय हुशार पण नव्हते मी.
पण त्यांना जे पण काय केलं ते काय वाईटासाठी केलं का? पण ते लोकांना वाईट वाटत होतं ना, वाटत होतं का नाही की बाबा त्यांच्या अंगावर लोकांना शेण माती कशामुळे टाकली? कारण ते त्यांना वाईट वाटत होतं की ही चांगली नाही म्हणून. बरोबर आहे का नाही? ते जर त्यांना कळलं असतं की ही चांगलं आहे तर त्यांना टाकलं असतं का? नसतं. तसाच प्रकार माझा आहे. एखादा नडलेला आडलेला परिस्थितीमधनं जात असणाराची मी दयामया करायला जाते. भले मी म्हणत नाही की मी लय मोठी सेवा करायला लागली या, लोकांना पण माझी माया दया केली. कारण मी त्यांच्या मनोरंजनासाठी मी माझी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडत होते, दाखवत होते त्यांना. पण त्यांना माझी कीव दया येत होती, त्याच्यामुळं कोणी मला मदत केली, कोणी घरी येत होतं किंवा मला बोलवतात. पण आता माझ्यासमोर मला काय वाटतं, बाहेरचं बघत बसण्यापेक्षा आपली फॅमिलीमध्ये आहे ना कोणतरी, आपण त्यांची मदत करावी. तर लोक काय सांगतात, तिच्या नादाला कशाला लागते आणि तिला कशाला हे करते ते करते, ती तिची मर्जी. बरोबर का नाही? मला योग्य वाटत होतं तिथपर्यंत मी केलं. आणि आता त्यांचं काय म्हणणं आहे की स्वातीची लेकरं किती काम करतात, किती म्हणजे चांगले येते, आणि राधीची लेकरं असे, आणि त्याच्यामुळं राधीच्या लेकरामुळं स्वातीच्या लेकरांना वाईट वळण लागन किंवा उलटं सुलटं बोलत्या आणि बिघडत्याल, अशाच काय कमेंट्स आहेत ना. तर कसं असतं माहिती आहे का, स्वातीच्या माझ्या लेकरांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण स्वातीची पोरगी किंवा पोरगा असेल तर ते घाबरतात, प्रत्येक गोष्टीला घाबरतात. म्हणजे समोर येणाऱ्या प्रत्येक संकटापुढं ती 2 लेकरं थांबतात, थोडक्यात म्हणलं तर. पण माझी लेकरं का नाही कोणत्याच संकटाला घाबरत नाही. बाहेरचा असो, घरातला असो, कुणी बी असो, जिथं चुकत नाही तिथं झुकत नाही. भले ते आईबापा असू दे, मी जन्म दिलाय पण तरी माझी लेकरं मला वाईट बोलतात. कारण आपण का लोकांचं बोलणं खायचं, दुसऱ्याचं का खायचं? भले आईबापा असू दे, जिथपर्यंत त्यांना सहन होतं तिथपर्यंत ते खाणारच बोलणं. पण जिथं नाही सहन म्हणजे त्यांना जी चूक केली नाही आणि तिथं जर मी त्यांना बडबड करत असेल, बोलत असेल, तर तिथं लेकरं माझी मला बोलणारच की. मग हे एक त्यांचं धाडस आहे. आज माझ्या पुढं माझी लेकरं धाडस करतात किंवा माझ्या घरात करतात, तर त्यांना बाहेर पण धाडस केलं पाहिजे, हिमतीनं राहिलं पाहिजे. माझी लेकरं बोलकी आहे ती, आणि त्यांना वाईट खपत पण नाही, कोणी बोललेलं खपत नाही अजिबात. का लोकांचं सहन करायचं? जीवन प्रत्येकाचं आहे. माझी लेकरं पहिली गोष्ट तर बालपण जगतात, त्यांना मी कोणत्याच बंधनात ठेवत नाही. तुम्ही करा बी नका बी, म्हणजे नका खावा असं म्हणतच नाही. त्यांना जे पाहिजे ते मी पुरवते, त्याच्याबद्दल तर कधी वादच नाही. आसन ते त्यांना द्यायचं, आणि माझी लेकरं पण गपचूप खात्यात. कधी त्यांना खाऊ वाटलं तर त्या हक्कानं मला मागतात, आणि मी हक्कानं त्यांना देते पण त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा न ठेवता. कधी कधी चिड आली, मला लय त्रास झाला तर मी बोलते, बडबड बी करते. लेकरं माझे तेवढे मी चिडलेले असल्या माझी लेकरं त्या सहन पण करतात. पण त्यांच्यात एक धाडस आहे की समोरून आपल्याला जर बोलत असेल तर आपण सहन करायचं, पण ज्या वेळेस आपल्याला सहन नाही होत ना, त्या टायमाला प्रत्युत्तर पण द्यायचं, मग ते कुणी पण असो. आणि हे मी तुम्हाला दाखवते, माझे लेकरं आगाव आहेत म्हणून नाही, किंवा माझे लेकरं मला कसे बोलतात किंवा हे मी तुम्हाला दाखवत नाही, तर मी एक तुमचं मनोरंजन करते. आणि मी पण कधी कधी लेकरांना, आता सहजासहजी लेकरं घेणारच नाही, कारण मला लय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लेकरं काय घेणारच नाही. सोडा तुम्हाला, आता माझी तिन्ही पण लेकरं कधीतरी दिसली तर चुकून दिसतात, नाहीतर सहजासहजी दिसणारच नाही. हे राधाचं काळं पाखरू आहे का नाही, हे राधाचं काळं पाखरू आहे. हे पाखरूच तुम्हाला रोज बघायला भेटणार आहे, दिवसातून 2दा. आणि तुम्हाला अजून जर लाईव्हला येते काय बोलायचं असलं मला, तर फेसबुकला फॉलो करा. फेसबुकला माझं हाय, इंस्टाग्राम हाय, तिथं बी फॉलो करा, काय अडचण नाही. तिकडं आपण लाईव्ह असतो, ही तर लाईव्ह बिव काय घेत नाही. मग ही माझ्या लेकरांची खासियत आहे, आणि ती मला आवडते. माझ्या लेकरांना मी म्हणजे धाडस दिलं थोडक्यात, का माझ्या लेकरांना मी शाळेत पाठवत नाही, का माझ्या लेकरांना मी खाऊ पिऊ घालत नाही, का माझ्या लेकरांना म्हणजे मी त्यांना मर्यादित राहायला शिकवते. आणि ते परत पहिली गोष्ट तर माझी लेकरं एवढी आमची हुशार आहे का नाही, ती पहिली गोष्ट का नाही, एवढी धाडसी आहेत ना, त्यांना मला बाकीचं काय सांगायची गरज पण नाही. जशी मी एकटी लढली ना, तशी माझी लेकरं पण लढते असं मला वाटतं. बाकी काय नाही, तुम्ही असा आजेदुजेपणा करू नका. आता ह्या लेकरांमुळे ही लेकरं बिघडतील असं नसतं, आमचं पण स्वतः हुशार पाहिजे. आता माझ्या नवऱ्याचंच घ्या उदाहरण, हाय का नाही, ते अंगचं हुशार नाही, अंगचं म्हणजे त्याला स्वतःची अक्कल नाही, त्याच्यामुळे ते बिघडलं. आणि त्याच्या पुढं त्याला वळण लावून तर किती लावणार सांगा. बऱ्याच जणांना वाटतं की बायकोच्याच हातात असतं नवऱ्याला वळण लावायचं. अरे पण बायकोच्या हातात असतं नवऱ्याला,
का ती जन्म दिलेल्या आईबापाचं ऐकत नसत्याल तर काल आलेल्या बायकोचं काय ऐकत्याल? एखाद्याच्या रक्तातच नसतं ऐकायचंच नाही कुणाचं. त्यांना वाईट सवयीचंच चांगलं गुदगुदी होत असत. तर चांगल्या माणसांना रिकामं रक्त आटवून काय फायदा आहे का? काय फायदा आहे का सांगा? आणि मी हे जे करते का नाही, आता लोक कसे मोठे मोठे सेलिब्रिटी लोक त्यांची कला दाखवतात, बरोबर आहे का नाही, आणि मनोरंजन करतात. तसं मी माझी परिस्थिती, माझं रिअल लाईफ दाखवते आणि तुमचं मनोरंजन करते, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं का नाही, ज्याच्या त्याच्या फॅमिलीमध्ये आज स्वाती संग मी गोड आहे, उद्या वाईट होईन नाही होईन ते काय सांगता येतं का? जसं मला जसं वाटतं तसं तिनं राहिलं पाहिजे का, किंवा जसं तिला पाहिजे तसं मी राहिलं पाहिजे का? नाही. कारण ज्याची त्याची इच्छा मर्जी, ज्याची त्याला स्वातंत्र्य आहे, ज्याची त्याच्या मर्जीनं जी ती जगल. तिला वाटलं बोलायचं नाही बोलन, तिला वाटलं नाही बोलायचं नाही बोलन, मला वाटलं तिला बोलावं बोलन, नाही वाटलं तर नाही बोलणार. आणि हे मी असं तुम्हाला फिक्स पण नाही सांगू शकत की आम्ही दोघीजण कायमचंच का नाही असं राहू. कारण लय गळायला लागलं का नाही तिथं खटकतं, हे मला माहिती आहे. आणि मलाच सोडा, तिला पण माहिती आहे जास्त गळणं पण चांगलं नसतं. जिथं लय गळतं ना तिथं एका दिवशी आंबाट चिंबाट होतंच. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे ना. आजकाल का नाही कुणी कुणाचं ऐकत नाही, कुणी कुणासारखं वागत नाही, बरोबर आहे का नाही. तर चला, ह्यो व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ जरा वेगळाच असणार आहे का, पण हितला नसणार.